नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 10 डिसेंबरचे करंट अफेअर बघणार आहोत. तुमच्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. भारताने प्रसिद्ध केलेले मेबेला नावाची लस कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर रुबेला व गोवर या रोगांशी संबंधित आहे. त्याचबरोबर मुलांना गोवर आणि रुबेलापासून वाचवण्यासाठी भारताने मेबेला नावाची लस तयार केलेली आहे. बघूया पुढील प्रश्न. कोणत्या खेळाडूने वर्ल्ड 6 रेड वुमन स्नूकर चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे? तर विद्या पिल्लई यांनी हे पद पटकावलेले आहे. बघूया समोरील प्रश्न. वांगला महोत्सव भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मेघालय या राज्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. वांगला सण कापणीनंतरचा आभार मानण्याचा सण आहे, जो दरवर्षी साजरा केला जातो. त्याचबरोबर बाली जत्रा महोत्सव ओडिसामध्ये साजरा केला जातो. तसेच आशियातील सर्वात मोठा ओपन एअर वार्षिक व्यापार मेळा जो बाली जत्रा महोत्सव नावाने ओळखला जातो. बघूया समोरील प्रश्न. डच देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गिल्ट वाइल्डर्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघूया समोरील प्रश्न. सिलकारा बोगदा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. त्याचबरोबर दोन महत्त्वाचे पॉईंट ते बघणार आहोत. 4.531 किमी लांबीचे लेंद्वी दिशात्मक सिलकारा बेंट बारकोड बोगद्याचे बांधकाम चालू होते. त्याचबरोबर सिलकारा बोगद्यात 2 आठवड्याहून अधिक काळ अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यात आलेली आहे. बघूया समोरील प्रश्न. मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2023 अहवालानुसार भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे आहे. बघूया समोरील प्रश्न. बुकर पारितोषिक 2023 कोणाला मिळालेला आहे? तर पॉल लिंच यांना मिळालेला आहे. बघूया समोरील प्रश्न. समलिंगी विभागीय नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता आहे? तर नेपाळ हा आहे. त्याचबरोबर 3 महत्त्वाचे पॉईंटसुद्धा बघणार आहोत. नेपाळमध्ये पहिल्या समलिंगी विवाहाची नोंदणी झाली आहे. तसेच नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी जूनमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे. त्याचबरोबर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे. बघूया समोरील प्रश्न. 19व्या इंडियन ओशन टुना कमिशनची बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण बघणार आहोत. इंडियन ओशन टुना कमिशनची बैठक मुंबईत होत आहे. याचे आयोजन मत्स्य व्यवसाय विभाग, मत्स्यपाल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकारद्वारा करण्यात आले आहे. त्याचबरोबर हिंद महासागर टुना कमिशनची बैठक 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान होत आहे. बघूया पुढील प्रश्न. अलीकडेच फिनो पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रजनीश कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे 2 पॉईंटसुद्धा बघणार आहोत. रजनीश कुमार जैन यांची नोव्हेंबर 2023मध्ये फिनो पेमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती 2 वर्षासाठी करण्यात आली आहे. बघूया पुढील प्रश्न. IITF 2023मध्ये प्रदर्शनातील उत्कृष्टतेसाठी कोणाला विशेष कौतुक पदक प्रदान करण्यात आले आहे? तर ऊर्जा मंत्रालयाला करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरच्या 42व्या आवृत्तीत प्रदर्शनातील उत्कृष्टतेसाठी फेअर 2023मध्ये ऊर्जा मंत्रालयाला विशेष कौतुक पदक प्रदान करण्यात आले आहे. बघूया पुढील प्रश्न. उत्तराखंडाच्या सिलकारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची कोणत्या पारंपरिक तंत्राने सुटका करण्यात आली आहे? तर रॅट होल मायनिंगने सुटका करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सिलकारा दांदलगाव बोगदा हा सिलकारा आणि दंडलगाव दरम्यान निर्माणाधीन 4.3 किमी लांबीचा बोगदा आहे. बघूया समोरील प्रश्न. नोबेल शांतता पुरस्कार हेनरी किसिंजर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी परराष्ट्र मंत्री होते? तर अमेरिका या देशाचे माजी परराष्ट्र मंत्री होते. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण बघणार आहोत. हेनरी किसिंजर यांना जागतिक राजकारण आणि व्यवसायाला आकार देणारी शक्ती देखील मानली जाते. त्यांना 1973 साली शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. बघूया समोरील प्रश्न. 13व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत
चे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले? तर पंजाब या राज्याने जिंकलेले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथे बघणार आहोत. पंजाबने हरियाणावर विजय मिळवून 13वी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023मध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच ही स्पर्धा 17 ते 18 नोव्हेंबर 2023 दरम्यान चेन्नईच्या महापौर राधाकृष्ण हॉकी स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर तामिळनाडूचा संघ या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकावर राहिला. बघूया समोरील प्रश्न. देशाची पहिली विमानतळ महिला अग्निशामक कोण बनली आहे? तर दिशा नाईक ही बनलेली आहे. गोव्याची दिशा नाईक एरोड्रोम रेस्क्यू अँड फायर फायटिंग फोर्सचा भाग होणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. बघूया समोरील प्रश्न. COP28 परिषद कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर दुबई UAE मध्ये सुरू झालेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. 28वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद 2023 किंवा COP28 दुबई येथे 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 डिसेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या COP28च्या जागतिक हवामान कृती शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच COP28 संयुक्त राष्ट्राची हवामान विषयावरील 28वी बैठक आहे. त्याचबरोबर COPमध्ये सध्या 192 सदस्य आहेत. त्याचबरोबर COPची पहिली बैठक मार्च 1995मध्ये बर्लिन येथे झाली. बघूया समोरील प्रश्न. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील सर्वात मोठा प्लास्टिक कचराचे इंधन प्रकल्प उभारला जाईल? तर अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. अयोध्येत उत्तर भागातील पहिला सर्वात मोठा प्लास्टिकचे इंधन प्रकल्प उभारण्यात जाणार आहे. या प्लॅटमध्ये दररोज 20 टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 2 अणुभट्ट्या बसवण्यात येणार आहेत. बघूया पुढील प्रश्न. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे नाव बदलून नवीन नाव काय केले आहे? तर चंद्रनगर हे केलेले आहे. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या देशाने T20 क्रिकेट विश्वचषक 2024च्या यजमानपदावरून माघार घेतली आहे? तर डॉमिनिका यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथे बघणार आहोत. डॉमिनिका T20 विश्वचषक 2024 सामन्याचे आयोजन करणार नाही, कारण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव आणि सामन्याच्या ठिकाणावर काम पूर्ण करण्याच्या देशाच्या असमर्थाचा अहवाल देत डॉमिनिका सरकारने हा निर्णय घेतला आहे. बघूया पुढील प्रश्न. शिक्षणातील उत्कृष्ट योगदानासाठी वाईस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सफिना हुसेन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सफिना हुसेन या एज्युकेटेड गर्ल्सच्या संस्थापक आहेत. सफिना हुसेन यांना वाईस 11 परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बघूया समोरील प्रश्न. वॉटर हिस्ट्री फेस्टिवलचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जल इतिहास उत्सव 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथून सुरू झाला. तसेच याचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने केले आहे. बघूया पुढील प्रश्न. 26व्या बेंगळुरू टेक समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. नुकतेच बेंगळुरू येथे 26व्या बेंगळुरू टेक समितीचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. नियोजन कधी झाले? तर 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत दरम्यान करण्यात आले आहे. बघूया समोरील प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी यांनी नुसत्याच कोणत्या शताब्दी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन केले? तर कैवल्यधाम यांचे उद्घाटन केलेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी कैवल्यधाम शताब्दी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन केले. कैवल्यधाम हे महाराष्ट्रातील लोणावळा येथे आहे. बघूया पुढील प्रश्न. अलीकडे तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तटरक्षक दलाच्या कमांडर्सची 40वी परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. ही परिषद 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान होती. बघूया पुढील प्रश्न. भारतीय हवाई दलाचे महासंचालक
निरीक्षक आणि सुरक्षा कोण बनले आहे? तर एअर मार्शल मार्कंड रानडे हे बनलेले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथे बघणार आहोत. एअर मार्शल मार्कंड रानडे यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्लीतील भारतीय हवाई दल मुख्यालयात महासंचालक निरीक्षक आणि सुरक्षा म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्याचबरोबर त्यांनी 2006मध्ये वायुसेना शौर्य पदक आणि 2020मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात नियुक्त झाले. बघूया समोरील प्रश्न. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लिजन ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर ललितांबिका यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ललितांबिका या भारतीय अंतराळ संशोधन संस्था शास्त्रज्ञ आहेत. बघूया समोरील प्रश्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्लासिक इम्पेरियल हे लक्झरी जहाज कोणत्या राज्यात लॉन्च केले आहे? तर केरळ या राज्यामध्ये लॉन्च केलेले आहे. बघूया पॉईंट. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केरळमधील सर्वात मोठे पर्यटन जहाज इम्पेरियल या लक्झरी जहाजाचे उद्घाटन केले. बघूया समोरील प्रश्न. रेल्वे रुळांवर हत्तीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते तंत्रज्ञान आणले आहे? तर गजरात सुरक्षा हे तंत्रज्ञान आणलेले आहे. रेल्वे रुळांवर हत्तीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने गजरात सुरक्षा नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले आहे. बघूया समोरील प्रश्न. ग्रीन टेक पर्यावरण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर NTPC बोंगईगाव यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. NTPC बोंगईगाव हे आसाममध्ये स्थित NTPCचे एक युनिट आहे. बघूया समोरील प्रश्न. ओडिशा संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर भुवनेश्वर येथे करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण बघणार आहोत. ओडिशा संशोधन केंद्राचे उद्घाटन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले आहे. ओडिशाचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासाठी ओडिशा रिसर्च सेंटर ही एक अनोखी संख्या असणार आहे. बघूया समोरील प्रश्न. सर्वात जास्त T20 सामने जिंकणारा संघ कोणता बनला आहे? तर आपला भारत बनलेला आहे. 136 T20 सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. त्याने 135 T20 सामने जिंकले होते. बघूया समोरील प्रश्न. भारतीय सशस्त्र दलात भारताची पहिली महिला सहाय्यक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनीषा पादी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघूया समोरील प्रश्न. नुकतेच निधन झालेल्या R सुब्बलक्ष्मी कोण होत्या? तर मल्याळम अभिनेत्री होत्या. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री R सुब्बलक्ष्मी यांच्या वयाच्या 87व्या वर्षी कोची येथे निधन झाले. शुभलक्ष्मी या संगीतकार आणि चित्रकारही होत्या. बघूया पुढील प्रश्न. ISB संशोधन उत्प्रेरक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर क्रिस गोपाळकृष्ण यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. महत्त्वाचं पॉईंटसुद्धा इथे बघणार आहोत. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस क्रिस गोपाळकृष्ण यांच्या ISB इन्साईट फोरमच्या उद्घाटन समारंभात भारतातील संशोधन परिसंस्थेच्या विकासात त्यांच्या प्रमुख भूमिकेबद्दल ISB संशोधन उत्प्रेरक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. बघूया पुढील प्रश्न. 5व्या जागतिक आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर तिरुवनंतपुरम केरळ येथे करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंटसुद्धा बघणार आहोत. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे 5व्या जागतिक आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन 1 ते 5 डिसेंबर दरम्यान करण्यात आले. बघूया पुढील प्रश्न. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 49वा आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथे बघणार आहोत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता कर्मवीर जाहीर केली. या क्रमवारीत एकूण 64 देशांच्या अर्थव्यवस्थाचा समावेश करण्यात आला आहे. बघूया पुढील प्रश्न. दरवर्षी कोणत्या राज्यात हॉर्नबिल फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते? तर नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा बघणार आहोत. अलीकडेच उत्तर पूर्व नागालँड राज्यात हॉर्नबिल फेस्टिवल सुरू झाला आहे.
हॉर्नबिल फेस्टिवलची सुरुवात 2000 साली झाली. त्याचबरोबर हॉर्नबिल फेस्टिवलची 24वी आवृत्ती 1 ते 10 डिसेंबर 2023 दरम्यान जाहीर केली जात आहे. बघूया समोरील प्रश्न. IDRCLचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर नारायण शेषाद्री हे बनलेले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथे बघणार आहोत. दिवाकर गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर नारायण शेषाद्री भारत डेट रिझोल्यूशन कंपनी लिमिटेड अध्यक्ष होणार आहेत. ही कंपनी बुडीत कर्जे दूर करण्यासाठी कार्य करते. बघूया समोरील प्रश्न. 8व्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 4 ते 6 डिसेंबर दरम्यान जागतिक तंत्रज्ञान परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे. बघूया समोरील प्रश्न. 35वा तुझे जिमी जॉर्ज पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर एम श्रीशंकर यांना मिळालेला आहे. एम श्रीशंकर यांनी केरळमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा 35 जिमी जॉर्ज फाउंडेशन पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर श्रीशंकर हा कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेममध्ये लांब उडीत रौप्य पदक विजेता आहे. बघूया समोरील प्रश्न. सय्यद मोदी इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर लखनौ येथे करण्यात आले होते. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन डिसेंबर 2023मध्ये लखनौ येथे करण्यात आले. तसेच स्पर्धेचे उद्घाटन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले. यामध्ये 19 देशातील खेळाडूंचा समावेश आहे. बघूया पुढील प्रश्न. नुकताच माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. तो कोणत्या देशात आहे? तर इटली या देशामध्ये आहे. त्याचबरोबर पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. इटलीतील माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. माउंट एटना ज्वालामुखी हा जगातील सर्वात संकीर्ण ज्वालामुखी आहे. त्याचबरोबर माउंट एटना हा युरोपमधील सर्वाधिक उंच ज्वालामुखी आहे. बघूया समोरील प्रश्न. स्वच्छ भारत मिशन गोवर्धन बायोगॅस परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन गोवर्धन बायोगॅस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांच्या हस्ते झाले आहे. बघूया समोरील प्रश्न. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याची उंची 45 फूट आहे. बघूया समोरील प्रश्न. अर्जेंटिनाची नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर झेवियर मिली यांची झालेली आहे. बघूया पुढील प्रश्न. सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 7 डिसेंबरला करण्यात येत असतो. बघूया समोरील प्रश्न. 11वा बांगलादेश पुस्तक मेळा कोणत्या शहरात आयोजित केला जात आहे? तर कोलकाता या शहरामध्ये आयोजित केला जात आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. बांगलादेशचे नवीनचे अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन व नवीन पंतप्रधान आहेत शेख हसीना. त्याचबरोबर राजधानी आहे ढाका. चलन आहे बांगलादेशी टाका. बघूया समोरील प्रश्न. 24 डिसेंबरपासून अल्टिमेट खो खो सीझन 2 कोणते राज्य आयोजित करेल? तर ओडिशा हे राज्य आयोजित करणार आहे. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या देशाने मिचोंग चक्रीवादळाचे नाव सुचवले होते? तर म्यानमार या देशाने सुचवले होते. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथे बघणार आहोत. हे चक्रीवादळ हिंदी महासागरात संबंधित आहे. चक्रीवादळ मिचोंग हे बांगलाच्या उपसागरातील 4थे वादळ आहे आणि 2023मधील हिंदी महासागरातील 6वे वादळ आहे. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या राज्यातील लकाडोंगा हळदीला भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे? तर मेघालय. बघूया समोरील प्रश्न. मिझोराम राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर लालदुहोमा यांची करण्यात आलेली आहे. बघूया स्थापना. 20 फेब्रुवारी 1987ला स्थापना झालेली आहे. मुख्यमंत्री आहेत लालदुहोमा. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबवती. राजधानी आहे एजवाल. बघूया समोरील प्रश्न.
तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर रेवंत रेड्डी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं पॉईंट इथे बघणार आहोत. रेवंत रेड्डी हे भारतातील सर्वात तरुण राज्यातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. बघूया पुढील प्रश्न. FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर मलेशियामध्ये केला जात आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे 2 पॉईंट इथे बघणार आहोत. भारताने 2001 आणि 2016मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर भारताने ओमानमध्ये ज्युनियर हॉकी आशिया कप 2023 जिंकला. बघूया समोरील प्रश्न. युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे? तर गरबा या नृत्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. युनेस्कोने गरबा नृत्याचा अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या यादीतील हा भारताचा 15वा सांस्कृतिक वारसा असणार आहे. तसेच हे नृत्य प्रामुख्याने गुजरात, राजस्थान आणि माळवा भारतामध्ये प्रचलित आहेत. त्याचबरोबर गरबा हे गुजरातचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या देशाने राष्ट्राध्यक्ष विल्यम सोमाई रुटो हे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर आले आहेत? तर केनिया. त्याचबरोबर महत्त्वाचे पॉईंट इथे बघणार आहोत. केनियाचे राष्ट्रपती विल्यम सोमई रुटो 3 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्याचबरोबर विल्यम रुटो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या ठिकाणी देशातील पहिले दिव्यांगासाठीचे उच्चतंत्र क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर ग्वाल्हेर हे. त्याचबरोबर महत्त्वाचं पॉईंट इथे बघणार आहोत. याला नाव देण्यात आलेले आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे. बघूया समोरील प्रश्न. कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर 2023ची थीम काय आहे? सर्वांसाठी स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही या 2023ची थीम आहे. त्याचबरोबर घोषणा कोणी केली? तर संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 1948ला ही घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर 10 डिसेंबर 2023 रोजी मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणेचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. बघूया समोरील प्रश्न. IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर अर्मेनिया येथे आयोजित करण्यात आली होती. आशियातील देश आहे अर्मेनिया नावाचा. त्याचबरोबर पंतप्रधान आहेत निकोल पाशिन्यान. तसेच राजधानी आहे एरेवन. चलन आहे अर्मेनियन ड्रम. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.